मराठा आंदोलनकर्ते आणि मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे। राज्यातल्या 288 उमेदवारांना पाडू असं जर जरांगे सांगत असतील तर त्यांना शुभेच्छा असं लक्ष्मण हाके म्हणाल्यात, तर जरांगेंना भुजबळांची कावीळ झालेली आहे असं म्हणत हाकेंनी जरांगेंना टोला लगावलाय। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। प्राध्यापक लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहेत, थेट त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं आंदोलन सुरू आहे त्यामध्ये गट पडली आहे अशी चर्चा आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? ओबीसी आंदोलकांमध्ये कुठल्याही प्रकारचे गट तट पडलेले नाहीत। ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि त्याला धक्का लागता कामा नये ही ओबीसीतल्या जनमानसांची, तरुणांची आणि प्रवर्गाची भावना आहे। त्यामुळे आंदोलक आणि नेते कुठं जातील येतील, कुठं राहतील त्याचं काही देणं घेणं नाही आम्हाला। आम्ही सगळे पब्लिक एकत्र आहोत आणि आम्ही एकत्रित राहू। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे जे मराठा आंदोलन करते आहेत आणि त्यांनी आज सध्या त्यांची यात्रा सुरू आहे, त्यांनी एक इशारा दिलेला आहे, जर नोंद रद्द केल्या तर आम्ही 288 उमेदवार पाडू। या जरांगे पाटलांच्या या आव्हानाला मी शुभेच्छा देतो। 288 उमेदवार पडले पाहिजेत ही आमचीही भावना आहे। कारण जे लोकप्रतिनिधी सामाजिक न्यायाचं आरक्षण कोणतं, सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण कोणतं, ओबीसीचं आरक्षण कोणतं, SC STचं आरक्षण कोणतं आणि त्यांच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करण्यामध्ये जर हे 288 आमदार नालायक ठरत असतील तर लायक उमेदवार निवडून देण्याच्या या जरांगेंच्या भावनेला आमच्या हार्दिक अशा शुभेच्छा आहेत। जरांगे असे म्हणतात की छगन भुजबळ यांच्यामुळे मराठा आरक्षणामध्ये अडचण निर्माण होते। छगनराव भुजबळ आणि 300, 350, 400 जातींच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये अडथळा आहे असं कुणी सांगितलं? इथला स्टेट बॅकवर्ड कमिशन काय म्हणतो बघा, इथला सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते बघा, इथं वेगवेगळ्या आयोगांचे निकाल फेल होत आहेत ते बघा, म्हणजे तुम्ही संविधानाला काय अपेक्षित आहे ते बघा। त्यामुळे वूटसूट छगनराव भुजबळांचं नाव घ्यायचं, छगनराव भुजबळांची कावीळ मनोज जरांगे पाटलांना झाली।